नमस्कार. तुमच्या सगळ्यांसाठी आज एक चांगलं सॉफ्टवेअर घेऊन आलेलो आहे. जे सॉफ्टवेअर तुम्हाला बँक लोन एस्टिमेट बनवण्यामध्ये खूप सारी मदत करेल. तर पाहूयात आपण कशा प्रकारे बँक लोन एस्टिमेट केलं जाऊ शकतं. मी या ठिकाणी माझी स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. हे सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. मी त्यामुळे याची लिंक पण तुम्हाला देईल. तुम्ही याचा वापर करू शकता. 1 महिन्यासाठी आपण हे फ्री टूल देत आहोत. माय BOQL असं आपण नाव दिलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी ऑप्शन्स बरेचसे आहेत लॉग इन करण्यासाठी. जसं की ईमेलवरून तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्ही मोबाईलवरून करू शकता किंवा डायरेक्टली Googleला तुम्ही हे करू शकता. तर आपण मोबाईलवरून लॉग इन करूयात. तुमचं जर अकाउंट नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं अकाउंट साइन अप म्हणून तयार करू शकता. तर ते कसं करतात तेही दाखवतो एखाद्या वेळेस. या ठिकाणी कंटिन्यू विथ मोबाईल म्हणा, जेणेकरून मोबाईलवर तुमचं फास्ट होऊन जाईल. तुमचं नाव पूर्ण मेन्शन करा, मोबाईल नंबर मेन्शन करा आणि कंटिन्यू करा. ओटीपी येईल तुम्हाला एक आणि तुम्ही पासवर्ड सेट करून लॉग इन करू शकता. चला, तर मग मी तुम्हाला माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे, तर मी लॉग इन करून दाखवतो या ठिकाणी तुम्हाला. मी मोबाईलनं लॉग इन करतो. तर मी माझा नंबर टाकतो या ठिकाणी. तुम्हाला हवा असेल तर माझा नंबर देखील तुम्ही घेऊ शकता. काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तर माझ्याकडे तो ऑटो सेव्ह केलेला आहे. त्यामुळे मी तो पासवर्ड डायरेक्टली या ठिकाणी इन्सर्ट करतो. मी या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे. आता मला काय करायचं आहे, तर मला बँक लोनसाठीचं एस्टिमेट बनवायचं आहे. तर थोडंसं ब्रीफ देतो यामध्ये काय-काय इन्क्लूड आहे पहा. इथे तुम्हाला हा डॅशबोर्ड भेटतो. या डॅशबोर्डवरून तुम्ही तुम्ही केलेले एस्टिमेट जे तुमचे पहिले एस्टिमेट्स असतील ते सर्व पाहू शकता. फिल्टर करू शकता याला तुम्ही किंवा इथे टाइप करून सर्च करू शकता. या ठिकाणी कोणासाठीचे एस्टिमेट्स आहेत ते नाव दिसेल. इथं तुमचा त्याचा आयडी दिसेल. त्याचा सीरियल नंबर दिसेल, किती तुम्ही एस्टिमेट बनवलेले आहेत. तो कोणत्या एस-एस-आर वरून तुम्ही यूज केलेला आहे. कारण बँक लोन एस्टिमेट तयार करताना सुद्धा आम्ही एक ठेवलेलं आहे, की तुम्ही एस-एस-आर बेस तयार करा. कारण जेणेकरून तुमच्या रेट्सला व्हॅलिडेशन मिळेल इथे आणि महाराष्ट्र पीडब्ल्यूडीचा एस-एस-आर आपण इन्क्लूड केलेला आहे. तुम्हाला आणखी कोणता हवा असेल तर तो देखील आपल्याला इन्कॉर्पोरेट करता येऊ शकतो. पण त्याला वेळ आहे सध्या. आता आपण रेसिडेन्शियल जे बँक लोन एस्टिमेट द्यायचे आहे त्याबाबत विचार करूयात. स्पेसिफाईड एरिया देऊ शकता तुम्ही. कुठल्या डिपार्टमेंटचा एस-एस-आर वापरलेला आहे, स्टेटस काय आहे त्याचं आणि कोणत्या दिवशी तुम्ही तयार केलेलं. त्याला तुम्ही डुप्लिकेट कॉपी करू शकता किंवा डिलीट देखील करू शकता. तसा हा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर बरेचसे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी नंतर, पण ते सध्या आणखी ऍक्टिव्ह नाहीये. तुम्हाला सध्या फक्त बँक लोन एस्टिमेटसाठी 1 महिन्यासाठी ट्रायल फ्रीमध्ये या ठिकाणी आपण दिलेली आहे. तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. मी इथे एस्टिमेट बनवताना हे या ठिकाणी कामाचं नाव टाकतो. तर मी कन्स्ट्रक्शन ऑफ कंपाउंड वॉल पूर्ण टाकतो मी. कंपाउंड वॉल ॲट CEIIT कॅम्पस. समजा आमच्या कॅम्पसलाच एक हे तयार कंपाउंड वॉल बांधायचे आणि त्यासाठीचं बँक लोनचं प्रपोजल आम्हाला द्यायचं आहे. तर त्या पद्धतीनं जर करायचं झालं तर कसं असेल. इथे तुम्ही स्टेट सिलेक्ट करू शकता. पुढे जाऊन या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या स्टेटसाठीच आपण ऑप्शन घेऊन येत आहेत. डिपार्टमेंटमध्ये सध्या पीडब्ल्यूडीचा एस-एस-आर आहे तो सिलेक्ट करा आणि पुढे नेक्स्ट वर क्लिक करा. या ठिकाणी गेल्यानंतर एस-एस-आर सिलेक्ट करा. आपला 22-23 एस-एस-आर आता सध्या चालू आहे तो सिलेक्ट केलाय. चॅप्टरमध्ये जाऊन तुम्ही चॅप्टर सिलेक्ट करू शकता. मल्टिपल तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे पण चॅप्टर तिथं पुढे गेल्यावर तुम्हाला ओपन होतात. तर सध्या इथे बिल्डिंग वर्क म्हणून तुम्ही सिलेक्ट करा. मल्टिपल फ्लोअर असेल तर मल्टी फ्लोअरवर क्लिक करा. नसेल तर अनचेक राहू द्या. तुमचा जो जनरल एरिया आहे का कुठल्या स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही येत असाल तर ते सिलेक्ट करा. नसेल तर काही हरकत नाही. सध्या आता आमचा जनरल एरियाज म्हणून मी तो सिलेक्ट करतो. त्याप्रमाणे या ठिकाणी नंतर पर्सेंटेज पण ऍड होतात त्यामध्ये. सध्या आपण बँक लोनसाठी याचा काही उपयोग तसा करता येणार नाही तुम्हाला. कारण ऑलरेडी गव्हर्नमेंटचे रेट जास्त आहे. तुम्ही हे सगळे लोडिंग त्याच्यावर लीड, लिफ्ट जर करत बसलात तर ते रेट खूप हाय जातात. तेवढं बँकेला पण ऍक्सेप्टेबल होत नाही. ठीक आहे. त्यामुळे एस-एस-आरचा जो रेट आहे तो रेट घेऊन तुम्ही एस्टिमेट आता तयार करू शकता. प्रिपेअर्ड बाय कोणी तयार केलेला असेल तर तुमचे जे कोणी इंजिनियर असतील, समजा आता या ठिकाणी मी प्रवीण कदम असं नाव टाकतो आणि चेक बाय जर असेल तर ते ER राजवर्धन माळी असं मी हे करतो. ठीक आहे.
ओके, मी या ठिकाणी मग आता पुढे कंटिन्यू म्हणतो. हे झालं की तुमचं इस्टिमेटचं टेम्पलेट तुमची तयार झाली. आता या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसतंय पहा. आपण आता इस्टिमेटच्या पहिल्या पुढच्या फेजला आलेलो आहे, सब इस्टिमेटच्या. हे पुढचे आपल्याला पार्ट आता सध्या लागत नाहीत. या ठिकाणी सब इस्टिमेट कशासाठी दिलेले आहेत, तर तुम्ही एकाच इस्टिमेटमध्ये तुम्ही मल्टिपल त्याचे डिव्हिजन्स करू शकता. जसं की तुम्हाला कंपाऊंड वॉल मला आमच्या कॅम्पसच्या हॉस्टेल बिल्डिंगला करायचं असेल, आम्हाला कंपाऊंड वॉल आमच्या प्लेग्राऊंडला करायचं असेल, तर मी असं वेगवेगळे सब डिव्हिजन्स सब इस्टिमेट करू शकतो. किंवा मला एखादं काम असेल ज्या ठिकाणी मला प्लिंथवरची टोटल सेपरेट कॉस्ट द्यायची आहे, फर्स्ट फ्लोअरची सेपरेट द्यायची, सेकंड फ्लोअरची, तर मी सब इस्टिमेट त्याप्रमाणे करू शकतो. तसंच आपण जर गव्हर्नमेंटचे इस्टिमेट पाहायला गेला तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 2-3 इस्टिमेट एकत्र करून करू शकता. तो देखील याचा पर्पज होऊ शकतो. या ठिकाणी आता पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं ऍड न्यू सब इस्टिमेट आहे. या ठिकाणी तुम्हाला नवीन सब इस्टिमेट तयार करता येऊ शकतं. मी याला नाव देतो फॉर हॉस्टेल बिल्डिंग. ठीक आहे. हॉस्टेल कॅम्पस जो आहे त्यासाठी आम्हाला हे कंपाऊंड वॉल करायचं आहे, तर म्हणून मी त्याचा एक सब इस्टिमेट तयार करतो. ठीक आहे. हे झालं माझं हॉस्टेल कॅम्पसचं. आतापर्यंत व्हॅल्यू 0 आहे पहा. यानंतर मी इथं आयटम्स मी इथे ऍड करू शकतो. तर इथं ऍड न्यू आयटम वर क्लिक करायचंय. इथे तुमचा SSRचा आयटम नंबर तुम्ही ड्रॉप डाऊन मधून सर्च करून घेऊ शकता. जसं मी या ठिकाणी 21.04 साधारण हा आयटम जर टाईप केला तर एक्सकॅव्हेशन फॉर फाउंडेशन मी याला सिलेक्ट करतो. हा आपला आयटम आहे पहा. तुम्ही इथं वाचू शकता काय आयटम आहे तो. आणि मला आता याचे मेजरमेंट्स ऍड करायचे, तर मी इथं डिस्क्रिप्शन मध्ये लिहितो फॉर फाउंडेशन समजा. तर अशा प्रकारे तुम्ही ऍड करू शकता. युनिट क्युबिक मीटर मध्ये आहे, किती नंबर्स आहेत, तसं जर माझ्या 40 जर फुटिंग्स असतील, मल्टिपल मला सेम अशाच टाईपचे आणखी असते तर ते मी इथे केले असते. लेंथ तर माझी ती 1.2 मीटर बाय 1.2 मीटर बाय हाईट समजा 1.5 मीटर आहे डेप्थ. तर ही जर क्वांटिटी ऑटोमॅटिकली पहा मी पुढे एंटर किंवा टॅब काही करण्याच्या ऑटोमॅटिकली तिथे वर ऍड झाली आणि अमाऊंट पण माझी आली. मी या ठिकाणी परत आता फॉर समजा प्लिन बीम साठी एक्सकॅव्हेशन करायचं आहे मला, तर मी प्लिन बीम लिहितो. युनिट परत किती आहेत प्लिन बीम समजा माझे असेच हे 35 प्लिन बीम येत आहेत. तर यांची लेंथ आहे 3 मीटर प्रत्येकी आहे. विड्थ त्याची 0.3 घेतलेली आहे आणि हाईट जी आहे ती 0.3 घेतलेली आहे. तर पहा क्वांटिटी मी ही ऑटोमॅटिकली देते वर ऍड होऊन. म्हणजे कस्टमायझेशन जे ऑनलाईन असल्यामुळे त्याला खूप सारं तुम्हाला ऑटोमॅटिशन या ठिकाणी आलेलं दिसतंय. ही टोटल या ठिकाणी आलेली पहा. मला नवीन आयटम घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी परत ऍड न्यू आयटम वर क्लिक करू शकतो, नाहीतर मी खाली खाली मेजरमेंट देत जाऊ शकतो. न्यू आयटम मला सिलेक्ट करायचा आहे. तर न्यू आयटम मला कोणता सिलेक्ट करायचा आहे, तर मी इथून असा स्क्रोल करून देखील सर्च करू शकतो. या ठिकाणी पहा मी सगळे स्क्रोल करू शकतो. तर मला आता बिल्डिंग समजा M20 ह्याचं कॉन्क्रीटचा आयटम घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी प्रोव्हाइडिंग अँड लेइंग M35 ग्रेडचं कॉन्क्रीट 25.17 नंबरचा आयटम आहे. तर तो या ठिकाणी घ्यायचा आहे. मी इथे डिस्क्रिप्शन लिहितो फॉर फुटिंग. ठीक आहे. फुटिंग करायचे आहेत मला. तर ते किती आहे, 40 फुटिंग्स आहेत. 1 मीटर बाय 1 मीटर बाय त्याची 0.10 PCC आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी माझा तो आयटम ऍड झाला. ठीक आहे. तर M35 ग्रेडचं या ठिकाणी कॉन्क्रीट आहे. असे तुम्ही वेगवेगळे हे करू शकता. मला या ठिकाणी वाटलं की एडिट करायचं आहे. तर मी इथं एडिट वर जातो आणि मला आयटम नंबर तो 25.17 नको आहे. तर तो मला हवा आहे 24.01. ठीक आहे. तर मी या ठिकाणी 24.01 घेतो आणि सेव्ह करतो आहे. मला आता नवीन सब इस्टिमेट करताना मी लिहितो या ठिकाणी फॉर मला आता हे करायचं आहे ते प्लेग्राऊंड साठी करायचं आहे. प्लेग्राऊंड साठीच करायचं आहे. क्रिएट सब इस्टिमेट मी वर क्लिक करतो. या ठिकाणी मग नवीन आयटम ऍड करायचा, ऍड न्यू आयटम डिलीट करतो. एखादा आयटम डिलीट करायचा असेल तर मी असा या ठिकाणाहून डिलीट करू शकतो. आयटम डिलीटेड सक्सेसफुली. ठीक आहे. मला नवीन आयटम ऍड करायचा आहे. तर या ठिकाणी मी सिलेक्ट डिस्क्रिप्शन वर क्लिक करतो. ठीक आहे. मला चेन लिंकचं या ठिकाणी पहा मी सर्च केलं, चेन लिंकचं मला आयटम भेटला. तर मला चेन लिंकचं तिथं कंपाऊंड करायचं होतं.
तर हा आयटम आहे आपला रनिंग मीटरवर डायरेक्टली आहे. मी डायरेक्टली या ठिकाणी मेजरमेंट ऍड करतो. यावर क्लिक केल्यानंतर मला हा आयटम होता हा माझा या ठिकाणी डिलीट करून परत ऍड करायचा आहे. मी याला या ठिकाणी ऍड करून घेतो. तो माझा आयटम आहे 24.01. मी तो या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. M10 ग्रेडचा कॉन्क्रीट आहे पहा. आणि या ठिकाणी आता इथे मला ऍड करायचं आहे ते कॉन्क्रीट PCC करतोय मी. तर माझे नंबर ऑफ पुटिंग्स आहेत 40. याप्रमाणे मी इथं लेंथ 1 मीटर बाय 1 मीटर बाय 0.15 थिकनेसची मला PCC करायची. तर हे माझं ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी माझं मेजरमेंट इथे ऍड होतं आणि माझी टोटल इथे वर दिसायला लागते 6,68,000. कारण मला या ठिकाणी माझं हॉस्टेल बिल्डिंगचा साठीचं मी एक्स्कवेशन आणि PCC फक्त धरलंय आणि इथे खाली मी प्लेग्राऊंड साठीचं चेनलिंगचं कंपाऊंड वॉल धरलं होतं या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे माझा एस्टिमेट तयार होता. आता हे पुढे मला जर मी गेलो तर मी सेव्ह अँड रिव्ह्यू म्हणलो तर मला या ठिकाणी पहा माझं एस्टिमेट कसं दिसतंय. मी बँक एस्टिमेट फक्त पाहणार आहे. मेजरमेंट शीट सेपरेटली मी घेऊ शकतो. लागत नाही सध्या ते बँकसाठी. काही काही बँक मागतात. पण या ठिकाणी तुम्हाला कव्हर पेज दिसतंय पहा. कव्हर पेज मध्ये कंपनी इन्फॉर्मेशन, प्रोजेक्ट डिटेल, कॉस्ट डिटेल तुम्ही ऍड करू शकता. इथून तुम्ही कव्हर पेज तयार करू शकता. जसं की या ठिकाणी समजा तुम्हाला तुमच्या कंपनीचा लोगो ठेवायचा. तर मी या ठिकाणी लोगो सिलेक्ट करतो. ठीक आहे. यानंतर कंपनी नेम टाकायचा आहे तर मी CSRDF आता सध्या हे टाकतो. कंपनीचा ऍड्रेस टाकायचा आहे तर पुणे फक्त टाकतो. पूर्ण ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. जे जे डिटेल्स तुम्हाला तुमच्या इस्टिमेट मध्ये हवे आहेत त्यासाठी हे आहे. इथे तुम्हाला क्लायंट नेम द्यायचा आहे तर क्लायंट नेम तुम्ही देऊ शकता. लिमिटेड कॉस्ट आपली जी आलेली ती घेतली आणि इथे आणि प्रिपेड बाय तो बाय डिफॉल्ट घेतलं. मी सेव्ह अँड जनरेट म्हणतो. कव्हर पेज तुमचं तयार झालंय पहा या ठिकाणी. तर अशा प्रकारे तुम्हाला कव्हर पेज तुमचं पूर्ण डिटेल्स टाकून तयार होऊन जातं. इथे तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट दिसतंय पहा तुमचं. एक्स्कवेशन ची जी आपण क्वांटिटी घेतली होती ती, तुमची M10 ग्रेडची PCC आपण धरली होती ती, प्लेग्राऊंड साठी आपण जे चेन लिंकचं फेन्सिंग करत होतो ते आणि त्याची अमाऊंट टोटल दिसते. जीएसटी याच्यात ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड करून घेऊ शकता. समजा 18% मी अजून जीएसटी ऍड केली ती 789 होऊन जाईल. यानंतर तुम्हाला आणखी काही ऑक्झिलरी वर्क ऍड करायचे असतील तर तुम्ही ऍड करू शकता. कंटेंजन्सीज किंवा इलेक्ट्रिकल वर्क साठीचे वगैरे असे पर्सेंटेज तुम्ही ऍड करू शकता. तर मी आता इथून सध्या ते काही घेत नाही. कंपाऊंड वॉलचंच काम आहे. नंतर या ठिकाणी इथं तुमचं मटेरियल सर्व आलंय पहा. म्हणजे या प्रोजेक्टला लागणारं मटेरियल त्या आयटम मध्ये जे इन्क्लूड आहे ते मटेरियल तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर इथे तुम्हाला ते टोटल मटेरियलची पण क्वांटिटी आली. त्यानंतर मटेरियलची समरी दिसते तुम्हाला या ठिकाणी ती. आणि प्रिपेअर्ड बाय चेक बाय आणि हे तुम्ही इस्टिमेट PDF मध्ये तयार करू शकता. मी इथे जनरेट इस्टिमेट म्हणतो. तुम्हाला मेजरमेंट्स हवे असेल तर तुम्ही इकडनं मेजरमेंट्स पण देखील घेऊ शकता. माझं हे इस्टिमेट आता पहा कम्प्लीट झालं म्हणून ते या ठिकाणी कम्प्लिटेड म्हणून आलं पहा. ठीक आहे. तर मी हे इस्टिमेट तुम्हाला PDF फाईल ओपन करून दाखवतो या ठिकाणी पहा. ऍबस्ट्रॅक्ट शीट. तर हे पेज थोडस आपलं दुसऱ्या पेजवर गेलेलं आहे ते. चेक बाय, प्रिपेअर्ड बाय. कोणाच या ठिकाणी आपण हे मटेरियल कॉम्पोनंट म्हणजे तुमचे मटेरियल लागेल त्याची पण क्वांटिटी तुम्हाला इथे या ठिकाणी पूर्णपणे मिळतात. मटेरियलची समरी मिळते. अशा प्रकारे तुमचं बँक लोन इस्टिमेट तयार होते. सो हे बँक लोन इस्टिमेटची मी तुम्हाला लिंक, वेबसाईटची लिंक तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही तुमचं अकाउंट तयार करा त्या ठिकाणी आणि थोडंसं एक्सप्लोर करा. तुम्हाला काही अडचण येत असेल त्यामध्ये तर तुम्ही तिथून रिपोर्ट देखील करू शकता किंवा मला माझ्या नंबरवर डायरेक्टली तुम्ही मेसेज करा. मी या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर थोडंसं दाखवतो की तुम्हाला आलेला प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट अस या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आम्हाला पाठवू शकता. तुमचं नाव मेन्शन करा, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि काय नक्की तुम्हाला एरर येतोय किंवा काय सपोर्ट हवंय आणि सेंड टू सपोर्ट करा. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे बँक लोन इस्टिमेट साठीचं एक व्यवस्थित फॉर्मॅटिंग करून तयार केलेलं आहे जेणेकरून तुम्ही फास्ट मध्ये हे इस्टिमेट तयार करू शकता. थँक्यू.